तर एका परातीमध्ये 3.5 वाट्या थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्या भाजणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तो तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी हे पीठ मोजून घेत आहे. याची साधारण 9 थालीपीठं तयार होतात. तर 9 थालीपीठासाठी 3.5 वाट्या पीठ बरोबर लागलेलं आहे. तर याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. त्याचसोबत 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. इथे आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. त्याचसोबत पाव चमचा ओवा घातलेला आहे. इथे धने जिरे आपल्याला वरून वापरण्याची आवश्यकता नाही, कारण आपण भाजणीमध्ये ऑलरेडी धने जिरे वापरलेले आहेत. इथे मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. पाव चमचा हळद घातली आहे आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे. त्याचसोबत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता. इथे तुम्ही बारीक चिरलेला कोबी ॲड करू शकता किंवा काकडी किसून वापरू शकता किंवा एक वांगं बारीक चिरून ते थोडंसं परतवून घेऊन ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता हे पीठ भिजवताना आपल्याला थोडं-थोडं पाणी घालत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. साधारण आपण कणकेचे मोदक जे बनवतो त्यासाठी जी कणिक आपण भिजवतो त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण लावून आपल्याला हे पीठ 15 मिनिटे असंच भिजवत ठेवायचं आहे. आता 15 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघताय. खूप जास्त सैलसर नाही आहे आणि खूप अगदी घट्टसर देखील नाही आहे. आता याची थालीपीठं थापून घेऊयात. तर थालीपीठं थापण्यापूर्वी एक तवा मीडियम हीटवर गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यावरती तेल सोडून घेतलेलं आहे. आता थालीपीठं थापण्यासाठी एक कॉटनचा रुमाल एका पाण्याच्या बाउलमध्ये बुडवून घेतला आहे आणि पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने पोळपाटावर अंथरवून घेतला आहे आणि पुन्हा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडवून घेतलं आहे आणि हे जे आपण पीठ भिजवलं आहे त्याचा एक छोटा गोळा करून घेतला आहे आणि तो ह्या रुमालावर अशा पद्धतीने ठेवून पाण्याचा हात लावून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता ज्या जाडीचं तुम्हाला थालीपीठ थापायचं आहे त्या जाडीचं तुम्ही थापू शकता. जर जाडसर थालीपीठ थापलं तर भाजल्यानंतर ते मऊ बनेल आणि थोडंसं पातळसर थालीपीठ थापलं तर भाजल्यानंतर ते थोडंसं क्रिस्पी असं बनेल. तर जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीचं थालीपीठ तुम्ही थापून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पाण्याचा हात लावत इथे हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. थालीपीठ थापल्यानंतर त्याला अशा पद्धतीने 4 ते 5 होल करून घ्यायचे आहेत आणि हा रुमाल उचलवून आपल्याला या तव्यावरती हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. तर रुमाल तव्यावरती टाकल्यानंतर त्याच्या कडेने रुमालावरती आपल्याला पाणी टाकायचं म्हणजे रुमाल अलगद व्यवस्थित निघेल आणि थालीपीठ तव्याला चिकटून राहील. तर रुमाल गरम असतो त्यामुळे पटकन तो पाण्याच्या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आणि हे तव्यावरती जे थालीपीठ आपण टाकलेलं आहे त्याच्या साईडने तेल सोडून ह्याला झाकण लावून 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. तर 1 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय खालच्या साईडनं देखील मस्त असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली